तुम्हाला हिप्नोटाइज व्हायचंय असं म्हटल्यानंतर तुमच्या मनात काय येतं? भीती की कुतूहल? अहो तुम्हाला सांगते, जवळजवळ 99% लोक हिप्नॉसिसला प्रचंड घाबरतात. त्यांना असं वाटतं मी त्यांना असं हिप्नोटाइज करणार, मग त्यांना बेशुद्ध करणार, मग त्यांच्या मनाविरुद्ध त्यांच्या मनामध्ये घुसून त्यांची सगळी सिक्रेट्स माहिती करून घेणार किंवा त्यांच्या मनावरती कब्जा करून त्यांना काहीतरी विचित्र वेडवाकडं माझ्या मनाप्रमाणे वागायला लावणार. आणि या अशा भीतीनी लोक अजिबात हिप्नॉसिसला तयार होत नाही. खूपदा आमच्याकडे ना पेरेंट्स आपल्या टीनेजर्सना घेऊन येतात. हा ना विचित्र वागतो, आमचं अजिबात ऐकत नाही, प्लीज याला हिप्नोटाइज करा आणि याच्या मनात काय आहे आम्हाला सांगा. अहो असं काही करता येत नाही हिप्नॉसिसमधनं. त्यामुळे मला असं वाटलं या सगळ्या ज्या गैरसमजुती आहेत ना हिप्नॉसिस बद्दल, या दूर झाल्याच पाहिजेत. सगळ्यात पहिल्यांदा असं लक्षात घ्या की हिप्नॉसिस हे डॉक्टर्स जेव्हा करतात ना तेव्हा ते ट्रीटमेंटसाठी म्हणून करतात. तुम्ही जे टीव्ही सिरियल्समध्ये हिप्नॉसिस बघता, जे गुन्हेगारीसाठी वापरलं जातं, तसं हिप्नॉसिस क्लिनिकमध्ये होत नाही हो. डॉक्टर फक्त तुमच्या भल्याकरता, तुमचे शारीरिक मानसिक आजार दूर करण्याकरता तुमच्या अंतर्मनाची किंवा सबकॉन्शियस माइंडची पॉवर वापरतात आणि त्याचा तुमच्या भल्यासाठी वापर करतात. सगळ्यात पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, हिप्नॉसिस ही अगदी जसं आपण मेडिटेशनमध्ये असतो ना तशी मनाची एक फोकस्ड अवस्था आहे. त्याच्यामध्ये तुम्ही बेशुद्ध नसता, झोपलेले नसता, उलट तुम्ही हायपर अलर्ट म्हणजे नेहमीपेक्षा जास्त अलर्ट असता. हिप्नॉसिसमध्ये तुम्हाला माहितीये, तुम्हाला 6 पटीने जास्त चांगलं ऐकायला येतं. म्हणजे बाहेर वाजणारी टेलिफोनची रिंग, वाहनांचे आवाज, कोणी लोक बोलतायत, हे तुम्हाला खूप अचूक ऐकायला येतं हिप्नॉसिसमध्ये. त्यामुळे तुम्ही बेशुद्ध किंवा झोपलेले तर नसताच, पण तुम्ही जास्त अलर्ट आणि सतर्क असता. मग हिप्नॉसिस म्हणजे काय? तर ह्या सतर्कतेने तुम्ही स्वतःच्या अंतर्मनात पाहत असता. म्हणजे तुम्हाला आजूबाजूच्या सगळ्या गोष्टी कळत असतात, पण तुमचा फोकस किंवा तुमचं लक्ष मात्र तुमच्या अंतर्मनात काय घडतंय याच्याकडे असतं. आणि त्याचाच वापर तुमच्या ट्रीटमेंटसाठी तुमचे थेरपिस्ट करतात. त्यामुळे हिप्नॉसिसमध्ये तुमच्यावरती कंट्रोल करणं थेरपिस्टला बिलकुल पॉसिबल नसतं. तुम्हीच स्वतः तुमच्या कंट्रोलमध्ये असता. अहो तुम्हाला वाटलं तर मध्ये उठून तुम्ही पाणी पिऊ शकता, वॉशरूमला जाऊन येऊ शकता, तुम्ही अगदी वाटेल ते करून परत हिप्नॉसिसची ट्रीटमेंट रिझ्यूम करू शकता. त्यामुळे तुम्ही हिप्नॉसिसमध्ये जागे असता आणि स्वतःच्या कंट्रोलमध्ये असता. दुसरं, हिप्नोटाइज्ड असताना जर तुम्हाला असं वाटलं की एखादी गोष्ट मला माझ्या डॉक्टरला किंवा थेरपिस्टला सांगायची नाहीये, तर ती तुम्ही तुमच्यापुरती मनात ठेवू शकता. म्हणजे तुमच्या इच्छेविरुद्ध तुमच्या मनातली कुठलीही सिक्रेट्स थेरपिस्टला किंवा हिप्नॉटिस्टला किंवा डॉक्टरला कळू शकत नाहीत. म्हणजेच हिप्नॉसिसचा वापर आपण फक्त अंतर्मनाची शक्ती आपल्या चांगल्यासाठी करण्यासाठी वापरतो. हिप्नॉसिसमध्ये सिक्रेट्स काढून घेता येत नाहीत, कुणा व्यक्तीला बेशुद्ध करता येत नाही किंवा तुमच्या मनाप्रमाणे तुम्हाला वागवताही येत नाही. तेव्हा आजपासनं मनातनं हिप्नॉसिसची भीती आणि गैरसमज पूर्णपणे काढून टाका.